Hello everyone, welcome back to our YouTube channel Guruvarya Classes. Myself Professor Vikas Munde. If you are new to our YouTube channel, please subscribe our YouTube channel and press the bell icon button. So let's start today's video lecture. So friends, today we are going to learn how to identify tense in easy way. म्हणजेच काळ ओळखण्याची सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत आणि त्यानंतर काळाचं रूपांतर कशा प्रकारे करायचं हे खूप महत्त्वाचं आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं हे आहे की जर तुम्हाला टेन्स जमला नाही तर इंग्लिशचं पूर्णपणे नॉलेज तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच इंग्रजी शेवटपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमणार नाही जर टेन्स हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे जमला नाही तर. आणि यासाठी काळ म्हणजे टेन्स इंग्रजीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. इंग्लिश व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये टेन्स हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा टेन्स हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये टेन्स या सर्व 12 प्रकाराचे तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्या क्लिक करा आणि योग्य तो काळ जो तुम्हाला अवघड वाटत आहे तो तुम्ही शिकू शकताय. तर आज आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे काळ ओळखण्याची सोपी पद्धत काय आहे ते. तर पहिला जो पॉइंट तुम्हाला दिसतोय बोर्डवरती तो आहे वाक्यात कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप किंवा दुसरं रूप असेल तर तो साधा काळ असतो. साधा काळ म्हणजे कोणताही साधा काळ, म्हणजे तो साधा वर्तमान काळ असू शकतो, साधा भूतकाळ असू शकतो किंवा साधा भविष्यकाळ असू शकतो. म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप किंवा दुसरं रूप असेल तर तो साधा काळ असतो. आता दुसरं रूप असेल तर तो भूतकाळ असणार आहे आणि विल नंतर जर मूळ रूप असेल तर तो भविष्यकाळ असणार आहे. हे आपण प्रत्येक प्रकारामध्ये शिकलेलो आहोत. इथं महत्त्वाचं हे आहे की तुम्ही लक्षात ठेवायचे की काळ ओळखताना गोंधळून जायचं नाही. कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप दुसरं रूप असेल तर तो साधा काळ कसा असतो हे आपण उदाहरणाद्वारे पाहूयात. आता इथला जो 1 नंबर आहे तो या 1 नंबरची मॅच करणार आहे कारण की यावर आधारित तुम्हाला इथं मी उदाहरण देणार आहे. जसं पहिलं उदाहरण आहे आय प्ले क्रिकेट. आता या ठिकाणी वाक्यातला कर्ता आहे आय आणि क्रियापदाचं मूळ रूप आहे प्ले आणि कोणतंही सहाय्यकारी क्रियापद वगैरे आलेलं नाही. जर असं असेल तर तो साधा काळ असतो. इथं हा मात्र साधा वर्तमान काळ आहे. जर आपल्याला या ठिकाणी वाक्य असं करायचं असेल ही प्लेड खो खो. आता या ठिकाणी वर्ब टू आलेले परंतु परत एकदा या नियमाशी लागू होतं तो म्हणजे वाक्यात कर्ता आलेला आहे आणि दुसरं रूप क्रियापदाचं आलेलं आहे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी तो साधा काळ असतो. जर विल नंतर क्रियापदाचं मूळ रूप आलं तर तो साधा भविष्यकाळ असतो. यातून एकच या ट्रिकमधून लक्षात ठेवायचे की ज्यावेळी वाक्यात कर्ता असतो आणि क्रियापदाचं मूळ रूप किंवा दुसरं रूप असेल त्यावेळी तो साधा काळ असतो. मूळ रूप असेल तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तो साधा वर्तमान काळ आहे. क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर ओळखता आलं पाहिजे की तो साधा भूतकाळ आहे म्हणजेच त्याला आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणू. आणि जर विल नंतर वर्ब वन असेल तर त्यावेळी तो आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. आता यानंतरच्या 2 नंबरच्या भागामध्ये आपल्याला जायचं. याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती काय आहे बघा. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच त्याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब व क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. पुन्हा एकदा नीट ऐका. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो आणि मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजे ज्याला आपण वर्ब फोर म्हणतो असं असेल तर तो चालू काळ असतो. मग कोणताही चालू काळ असू शकतो ते तुम्हाला क्रियापदानुसार ओळखता आलं पाहिजे. मग तो प्रेझेंट कंटिन्युअस असू शकतो, पास्ट कंटिन्युअस असू शकतो किंवा फ्युचर कंटिन्युअस असू शकतो. म्हणजेच तो चालू वर्तमान काळही असू शकतो, चालू भूतकाळही असू शकतो, चालू भविष्यकाळही असू शकतो. ओळखायचे कसं ते क्रियापदावरून ओळखायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला तो चौथाच काळ आहे किंवा पहिलाच काळ आहे असं गोंधळ तुमचा होणार नाही जर हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलं तर. कारण की काळ ओळखण्याची सोपी पद्धत ही आहे म्हणजे गोंधळून जाण्याची गरज नाही. ज्यावेळी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद असेल आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो त्यावेळी तो चालू काळ असतो असं म्हटलेलं आहे. आपण उदाहरणाद्वारे पाहूयात. शी इज गोइंग टू मार्केट. आता या ठिकाणी हा चालू काळ आहे. शी इज गोइंग टू मार्केटचा अर्थ काय आहे. ती
मार्केटला जात आहे, म्हणजे तिची जाण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे मार्केटला ती पोहोचलेली नाही आणि वाटेतच असेल, अशा प्रकारचा तो काळ आहे, म्हणजे चालू काळ. आता तो काळ कोणता आहे हे सहाय्यकारी क्रियापदानुसार ओळखायचं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये ओळखण्याची सोपी पद्धत हीच आहे की हा चालू काळ आहे, मग इज आले या ठिकाणी म्हणून हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर वाज आला असतं तर तो असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स, आणि जर विल बी आला असतं तर या ठिकाणी तो फ्युचर कंटिन्युअस असता. म्हणजे कोणताही काळ असू द्या हेल्पिंग वर्बनुसार तुम्हाला ओळखता येतो, आणि म्हणूनच या ठिकाणी दिले वाक्यात सहाय्यकारी क्रियापद बघा, म्हणजेच हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, इथं गोला आयएनजी प्रत्यय लागलेले, आणि असं असेल तर त्यावेळी तो काळ जो असतो तो चालू काळ असतो, हेच सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे वाक्यात सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वर्ब 3 असा असेल तर तो पूर्ण काळ असतो. पुन्हा एकदा ऐका, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब व मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वर्ब 3 म्हणजेच मूळ क्रियापदाचं तिसरे रूप ज्यावेळी असतं त्यावेळी तो पूर्ण काळ असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हेच उदाहरणाद्वारे आपल्याला आता पाहायचंय. ज्यावेळी असं उदाहरण असेल किंवा असा नियम असेल तर त्याचं उदाहरण बघा, दे हॅड गोन टू पुणे. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब हॅड आलेला आहे, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेले गोन, गोचं तिसरं रूप, आणि नंतर ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजेच या उदाहरणात तुम्हाला कळतं की हा जो काळ आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण काळ आहे. पूर्ण काळ आहे हे आपल्याला या क्रियापदामुळं लक्षात येतं. फक्त क्रियापदाचं तिसरं रूपच नाही तर सहाय्यकारी क्रियापदही असलं पाहिजे, तर तो काळ तिसरा काळ म्हणजेच पूर्ण काळ असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. अजून एक याचंच उदाहरण पाहूयात. करण will have stolen the notebook. आता या ठिकाणी स्टोलन या स्टीलचं तिसरं रूप आलेलं आहे. या ठिकाणी करण विल हॅव स्टोलन द नोटबुक. वाक्यामध्ये विल त्यानंतर हॅव आलेलं आहे, म्हणजेच काय, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब इथं आलेले विल हॅव, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं स्वरूप आलेले STOLEN स्टोलन, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट द नोटबुक. म्हणजेच हा जो काळ आहे तो सुद्धा आहे पूर्ण काळ. आणि यामुळे तुम्हाला लक्षात येतं की बघा, कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप किंवा दुसरं रूप असेल तर तो साधा काळ असतो, मग तो कोणताही साधा काळ असू शकतो. सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजेच वर्ब 4 असेल तर तो चालू काळ असू शकतो, तो कोणताही असू शकतो, हे लक्षात घ्या. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप असं असेल तर तो पूर्ण काळ असतो, हे उदाहरणाद्वारे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ते काळ ओळखण्याची पद्धत लक्षात घ्यायची आहे. आता यानंतर आपण जे स्ट्रक्चर्स आहेत, स्ट्रक्चर्स ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच जे 3 मुख्य काळाचे प्रकार आहेत त्याचे स्ट्रक्चर्स, आणि त्यानंतर आपल्या काळाचं रूपांतर पाहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण जे काही काळाचे उपप्रकार आहेत त्याच्या सर्व उपप्रकाराचे स्ट्रक्चर्स पाहणार आहोत. जसं की आपण टेन्समध्ये सुरुवातीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, तसे तर आपण सुरुवात बेसिक टेन्सपासून केलेली आहे की काळाचा जो बेस आहे तो काय आहे. जे नवीन व्ह्यूअर असतील त्यांना मला सांगायचं आहे, विनंती करतो त्यांना की जर त्यांनी या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर्स अटेंड केले नसतील, पाहिले नसतील तर ते नक्की करा, जेणेकरून तुम्हाला टेन्स सिरीज चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कारण आपण टेन्स बेसिकपासून सुरुवात केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे टेन्स शिकलेलो आहोत. तर आता जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 12 काळामध्ये एका वाक्याचं रूपांतर करायचं आहे, आणि हे रूपांतर करत असताना त्याच्या अगोदर मला सर्वांना अगोदर स्ट्रक्चर्स सांगायचे आहेत. तर सर्वांनी
काळजीपूर्वक लक्ष द्या. जे 12 उपप्रकार आहेत त्या 12 उपप्रकाराचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते आता तुम्हाला बोर्डवरती मी देणार आहे. ते सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. प्रेझेंट टेन्स मधला जो पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस V1 क्रियापदाचा मूळरूप प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देण्याचं कारण आहे की आपण 12 काळामध्ये रूपांतर वाक्याचं बघणार आहोत. कसं होतं ते बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे फॉर्म्युला आहे प्रत्येक काळाचा फॉर्म्युला तो खूप महत्त्वाचा आहे. वाक्याचं वेगवेगळ्या काळामध्ये रूपांतर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्रियापद आणि त्या क्रियापदाचं रूप. कारण की जसं की तुम्हाला माहीत असेल क्रियापदाचे एकूण 4 रूप आहेत. मूळ क्रियापद आहे, त्यानंतर दुसरं क्रियापद आहे, त्यानंतर तिसरं क्रियापद आहे आणि त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय. आता मूळ क्रियापदाचं रूपांतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रियापदामध्ये रूपांतर करत असताना त्या क्रियापदाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. जर त्याचा अभ्यास नसेल म्हणजेच क्रियापदाचा जर अभ्यास नसेल तर तुम्हाला मात्र वाक्याचं रूपांतर करायला थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी जर तुम्ही क्रियापदाचा अभ्यास केला नसेल तर त्याचा अभ्यास करा. आता मात्र तुम्हाला ह्या स्ट्रक्चरनुसार वाक्याचं रूपांतर मी करून दाखवणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. जसं की या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे सूत्र आहे सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. ज्यावेळी मी पहिलं उदाहरण देणार आहे बोर्डवरती ते उदाहरण या सूत्राप्रमाणे असेल आणि या नंतरच्या सूत्रामध्ये त्या वाक्याचा कशा प्रकारे बदल होतो हे आज आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर पुढचा जो उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्स मधला तो आपण पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस याचं जे फॉर्म्युला आहे स्ट्रक्चर आहे ते होतं किंवा आहे सब्जेक्ट प्लस am is are प्लस verb for प्लस ऑब्जेक्ट. am is are verb for प्लस ऑब्जेक्ट हे आहे चालू वर्तमान काळाचं सूत्र. त्यानंतरचा काळ प्रेझेंट टेन्स मधला जो तिसरा उपप्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हे आहे सब्जेक्ट हॅव हॅज वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरचा प्रेझेंट टेन्स मधला चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता या काळाला जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे बघा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. करता हॅव हॅज बीन क्रियापदाचं चौथं रूप आणि त्यानंतर कर्म हे आहे सूत्र प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतरचा जो काळ आहे तो आहे पास्ट टेन्स. हे झाले प्रेझेंट टेन्स मधले 4 उपप्रकार आणि त्याचे फॉर्म्युले सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे 4 जे उपप्रकार आहेत ते आहेत प्रेझेंट टेन्स मधले. आता आपल्याला पास्ट टेन्स मधले 4 उपप्रकार पाहायचे आहेत. तर पास्ट टेन्स मधला जो पहिला उपप्रकार आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते बघा सब्जेक्ट प्लस खूप सोपं V2 प्लस ऑब्जेक्ट. कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म असेल तर तो काळ असतो सिंपल पास्ट टेन्स. हे सर्वांनी लक्षात घ्या. पास्ट टेन्स मधलं
पास्ट टेन्स मधला जो दुसरा उपप्रकार आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस, आता वाज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं हे तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकायला मिळेल. जे कोणी नवीन व्ह्यूअर असतील त्यांनी हा जो क्रम आहे हा क्रम अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जशाच तसा दिलेला आहे. सिंपल प्रेझेंट असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल आणि इथून पुढचे टोटल तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत गुरुवर्य क्लास या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळं त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्व जे काळाचे उपप्रकार आहेत ते अवश्य अभ्यासा. याचं जे सूत्र आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं, सब्जेक्ट वाज वेअर, त्यानंतर तुम्हाला V4 घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, करता, त्यानंतर टू बीचे भूतकाळी, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाला ING प्रत्यय आणि कर्म. त्यानंतर तिसरा जो उपप्रकार आहे पास्ट टेन्स मधला तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आणि पास्ट परफेक्ट टेन्स हा खूप सोपा जातो हे आपण शिकलेलो आहोत. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. हॅड सिंग्युलर नाउन आलं तरी हॅड, प्लुरल आलं तरी हॅड, त्यामुळं जास्त अवघड हा काळ जात नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना की पहिल्यांदाच टेन्स हा जो घटक आहे शिकायला लागलेले अशा विद्यार्थ्यांना हा खूप सोपा वाटेल. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना परफेक्टली सगळं काही जमत आहे परंतु रिव्हिजन म्हणून ते हे व्हिडिओ लेक्चर पाहत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की कोणीही शिकत असताना आपलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये जर अजून जास्त भर पडत असेल तर ती चांगलीच गोष्ट असते. चौथा जो उपप्रकार आहे पास्ट टेन्स मधला तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही बघू शकताय या दोन्ही स्ट्रक्चर मधला जो डिफरन्स आहे तो जास्त नाही आहे. जसं सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, इथं सिंपल पास्टला सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट बरोबर. दुसरा काळ बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट एम इज आर वर्ब 4 ऑब्जेक्ट. इथं काय बदल आहे, सब्जेक्ट एम इज आरच्या ऐवजी इथं वाज वेअर आलेले. बाकीचं स्ट्रक्चर जसं जसं दिसत असेल तुम्हाला. किती सोपं आहे बघा, गोंधळून जायची गरज अजिबात नाही. तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट हॅव हॅज वर्ब 3 ऑब्जेक्ट. इथला तिसरा बघा पास्ट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट हॅड वर्ब 3 ऑब्जेक्ट. हॅव हॅजच्या ऐवजी काय आहे फक्त इथं हॅड, झाला पास्ट परफेक्ट. चौथा इथला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, सब्जेक्ट हॅव हॅज बीन वर्ब 4 ऑब्जेक्ट. इथला पास्ट टेन्स मधला चौथा उपप्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट हॅड बीन वर्ब 4 ऑब्जेक्ट. इथं हॅव हॅज आहे, इथं मात्र हॅड आहे. सॉरी, इथं हॅव हॅज आहे, इथं हॅड आहे. याच्या व्यतिरिक्त बदल आहे का काही नाही. हीच गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की जास्त अवघड नाही. फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन जर अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट शक्य होते. आता याच्यातला जो पुढचा प्रकार पाहिला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आपण तो म्हणजे फ्युचर टेन्स. तो आता आपण पाहूया. फ्युचर टेन्स मधला जो पहिला उपप्रकार आपण पाहिला आज तो होता सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर सब्जेक्ट शाल किंवा विल प्लस V1 म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप अधिक कर्म ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. हे आहे सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर. दुसरा काळ पाहिला फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ याला म्हणायचं. फ्युचर कंटिन्युअसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल बी
किंवा विल बी प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. लक्षात राहू द्या. फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ करता शाल बी विल बी वर्ब फोर ऑब्जेक्ट हे आहे सूत्र फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं. त्यानंतरचा जो उपप्रकार होता मी का म्हणतोय, कारण आज आपण पाहिलेला आहे फ्युचर परफेक्ट टेन्स हा प्रकार. तिसरा जो उपप्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट. आणि फ्युचर परफेक्टचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्टचं. त्यानंतर फ्युचर टेन्समधला जो शेवटचा प्रकार आपण पाहिला आज तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला इथून लिहून देतोय. सब्जेक्ट शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर बीन वर्ब फोर आणि त्यानंतर ऑब्जेक्ट हे आहे स्ट्रक्चर. सब्जेक्ट शाल हॅव विल हॅव प्लस बीन वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे हे 3 मुख्य काळाचे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत आणि त्याचे सूत्र आहेत. आता मी ज्यावेळी एक्झाम्पल घेणार आहे ते या काळातलं घेणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समधलं. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळी मी उदाहरण घेईल त्यावेळी मला याची माहिती असणं गरजेचे आहे, तरच मी वाक्याचं रूपांतर करेल. जर मला ही सूत्र आठवले नाहीत आणि क्रियापदाची रूपं आठवली नाहीत तर मला वाक्याचं रूपांतर करता येणार नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आता मी पहिलं जे उदाहरण घेणार आहे ते असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आणि त्याचं रूपांतर आता आपल्याला करायचं आहे बाकीच्या राहिलेल्या किती काळ आहेत मोजा. मी पहिलं उदाहरण या ठिकाणी घेणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण काळ 12 आहेत. उपप्रकार किती आहेत सगळे 12. हे उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला हेच उदाहरण इथं घेऊन जायचे, त्यानंतर इथं रूपांतर करायचं, यामध्ये रूपांतर करायचे, परत सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं सिंपल पास्टमध्ये रूपांतर करायचे, परत या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यातच पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचे, याचंच पास्ट परफेक्ट, याचंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. मी याचं का म्हणतोय, कारण की कधीही क्रियापदाच्या मूळ रूपाचा रूपांतर आपण पुढे करत असतो, इथल्या क्रियापदाचा दुसऱ्या रूपाचा वगैरे वापर करायचा नाही. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मी आता जे वाक्य ज्या वाक्याचं रूपांतर करून देणार आहे ते अशा प्रकारे असेल. सिंपल प्रेझेंटचं हे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे उदाहरण तुम्हाला दिसणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचेच रूपांतर झालेले असणार आहे. समजा परत इथं घेऊयात असा प्रकार. पुन्हा एकदा सिंपल प्रेझेंट टेन्सच्याच वाक्याचं रूपांतर आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये करायचं आहे. त्यानंतर परत सिंपल फ्युचर झाल्यास फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस झाल्यास फ्युचर परफेक्ट, आणि फ्युचर परफेक्ट झाल्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असा आपला क्रम असणार आहे. ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचे जे उदाहरणं आहेत त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. सर्वांनी अगोदर स्ट्रक्चर वगैरे लक्षात घ्या आणि यानुसार वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे होतं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतोय परंतु कायम तुमच्या लक्षात राहणार आहे. प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, कोणताही काळ असू द्या, काळ खूप महत्त्वाचा आहे. कारण की काळ आहे म्हणून सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. पहिलं जे उदाहरण आहे ते आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की 1 नंबरचं उदाहरण दिलं असेल तर ते प्रेझेंट टेन्समधल्या सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असणार आहे. तर जसं मग अशी 4-4
दिले होते अगदी त्या प्रकारे देतो म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण मुद्दामून मी ब्लू कलरच्या पेनने देतोय. त्याचं कारण सिंपल प्रेझेंट टेन्सचं उदाहरण कशा प्रकारे पुढे घेऊन जायचंय हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. बघा उदाहरण आहे वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन जंगल. आता या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन जंगल असं उदाहरण आहे. जंगल हा जर शब्द तुम्हाला थोडा ऑकवर्ड वाटत असेल तर आपण सोपा शब्द घेऊयात फॉरेस्ट. अर्थ एकच आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं उदाहरण आहे. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की हे जे उदाहरण आहे ते कोणत्या काळातलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स ऑफ गिवन सेंटेन्स, तर त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कसा ओळखायचा सांगा. हा जो सिंपल प्रेझेंट टेन्सचा काळ आहे तो ओळखायचा असा, याच्यामध्ये वाईल्ड ॲनिमल्स काय आहे, सब्जेक्ट आहे, करता. मगाशी जे सूत्र तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं लिव्ह वर्ब वन आहे क्रियापदाचं मूळ रूप, इन फॉरेस्ट ऑब्जेक्ट. ज्यावेळी करता क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म असं फॉर्म्युला किंवा असं स्ट्रक्चर असतं त्यावेळी जो काळ आहे तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. इथं अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, वाईल्ड ॲनिमल असतं आणि एकवचनीचं असतं तर इथं लिव्हला यस प्रत्यय लागला असतं. तृतीय पुरुष एकवचनी करता ही शी इट किंवा नाऊन सिंग्युलर नाऊन असेल तर आपण तो नियम पाहिलेला आहे की मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतं. इथं मात्र अनेकवचनी असल्यामुळं लिव्ह या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही. हे सर्वांनी या अनुषंगाने लक्षात घ्या. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं राहिलेल्या प्रेझेंट टेन्समधल्या 3 काळामध्ये मी कसं रूपांतर करतो सूत्रानुसार ते तुम्ही लक्षात घ्यायचे. काही विद्यार्थ्यांनी तयारही केली असेल आपापले उत्तरं, परंतु घाई करायची नाही. घाई करून आपल्याला आपलाच नुकसान करायचं नाही हे लक्षात घ्या. जसं की पहिला जो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याचा दुसरा पुढचा प्रकार आहे, उपप्रकार तो तुमच्या आता लक्षात आला असेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. परत नाव लिहिणार नाही आहे मी. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर जर मला माहीत असेल आणि मला जर माहीत असेल की लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप काय आहे, तर मला अतिशय चांगल्या प्रकारे हे मला समजून सांगता येईल किंवा हे वाक्य मला करता येतील. बरोबर असं तुम्हालाही वाटलं पाहिजे. त्याचं कारण जर चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची स्टडी केली, चांगल्या प्रकारे जर ते वाचन केलं तर तुमच्या ते लक्षात येईल. सिंपल प्रेझेंट टेन्सचं जे स्ट्रक्चर उदाहरण आहे ते प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये करायचं असेल तर कशा प्रकारे वाक्यामध्ये बदल होतो हे आता आपण पाहूयात. वाईल्ड ॲनिमल्स सिंग्युलर नाउन असेल तर हेल्पिंग वर्ब प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय घ्यायचं आहे हे मी सांगितलं आहे. इज हे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येईल. आणि जर प्लुरल नाउन म्हणजेच अनेकवचनी नाम असेल तर काय घ्यायचं आहे, आर. सर्वप्रथम प्रेझेंट कंटिन्युअसचं तुम्हाला स्ट्रक्चर सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट जर वाईल्ड ॲनिमल्स असेल तर साहजिकच आहे अनेकवचनी करता असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे, आर. वाईल्ड ॲनिमल्स आर. वर्ब फॉर म्हणजेच काय, मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय, म्हणजेच लिव्हला आय एन जी प्रत्यय येईल, LIVING. ई निघून जाऊन त्या ठिकाणी आय एन जी येतं. हे आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. या अगोदर पण तुम्हाला बेसिक टेन्समध्ये मी शिकवलेला आहे. जर नवीन व्ह्यूअर असतील ज्यांनी बघितलं नसेल ते नक्की तो जो टॉपिक आहे, तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग होता तो नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला हा इथला प्रकार लक्षात येईल की ई कुठं गेलं आणि आय एन जीच कसं आलं हे तुम्हाला लक्षात येईल. वाईल्ड ॲनिमल्स आर लिव्हिंग, ऑब्जेक्ट कोणता आहे, इन फॉरेस्ट, जसं जसं या ठिकाणी लिहायचं आहे. हा झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा भाग. लक्षात आला असेल. सूत्राप्रमाणे तुम्हाला हे वाक्य मी करून दिलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे जे उदाहरण आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं ते आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. सर्वांनी लक्ष द्या. जसं की सब्जेक्ट करता, प्रत्येक ठिकाणी करता जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. वाईल्ड ॲनिमल्स
प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. तर या ठिकाणी हॅव कधी घ्यायचं आणि हॅज कधी घ्यायचं हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. तर ज्यावेळी सिंग्युलर नाउन असेल त्यावेळी हॅज घ्यायचे आणि प्लुरल असेल त्यावेळी हॅव घ्यायचे. तर या ठिकाणी प्लुरल आहे का नाउन? हा करता एकवचनी आहे का? नाही, अनेक वचनी आहे. आणि अनेक वचनी असेल तर त्यावेळी काय करायचे? हॅव हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. लक्षात घ्या. वाईल्ड ॲनिमल्स हॅव लिव्ड. वर्ब 3 लिव्हचं तिसरं रूप काय आहे? लिव्ड इन फॉरेस्ट. इन फॉरेस्ट याच्यातलं कर्म आहे. त्यानंतरचा जो चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. चालू पूर्ण वर्तमान काळ हे आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आता वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट हेच उदाहरण या वाक्यामध्ये करायचे. स्ट्रक्चर माहिती पाहिजे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट, असं स्पष्टपणे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे जेणेकरून वाक्य परफेक्टली करता येतील. मग उदाहरण होईल वाईल्ड ॲनिमल्स हॅव बीन. सूत्राप्रमाणे इथं परत वर्ब फोर असेल तर लिव्हिंग करावं लागेल. LIVING मूळ क्रियापदाला ING. लिव्हिंग इन फॉरेस्ट ऑब्जेक्ट जशाच तसा. हा झाला प्रेझेंट टेन्स मधला भाग. प्रेझेंट टेन्स मधले हे चार जे उपप्रकार जे काळ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वाक्याचं रूपांतर मी करून दिलेलं आहे. आता यानंतर पास्ट टेन्स मधल्या चार उपप्रकारामध्ये या सिंपल प्रेझेंट टेन्स मधल्या वाक्याचं रूपांतर आता आपल्याला करायचं आहे. बघा पुन्हा एकदा मी 1 नंबर टाकतोय तुमच्या लक्षात यावं यासाठी. वाक्य पहिलंच कशा प्रकारे बदल होतो ते बघायचे. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं रूपांतर आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायचे. तर सूत्र सिंपल पास्टचं काय आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट या वाक्यातला कोणता आहे? वाईल्ड ॲनिमल्स. आता V2 फी म्हणजे काय? वर्ब. वर्ब 2 क्रियापदाचं दुसरं रूप. लिव्हचं दुसरं रूप कोणतं आहे? लिव्ड. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ड. ऑब्जेक्ट कोणता आहे? इन फॉरेस्ट. या उदाहरणाकडे लक्ष द्यायचे, या नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही इथलं वाक्याचं रूपांतर करायला गेला तर डिफिकल्ट होऊन जाईल. लक्षात ठेवायचे या उदाहरणाचं. या उदाहरणाचं पण करायचं म्हटलं तरी तुम्हाला डिफिकल्ट नाही जाणार. सराव जर केला तर काहीच अवघड नाही. असू द्या हे उदाहरण. वाईल्ड ॲनिमल्स हॅव बीन लिव्हिंग इन फॉरेस्ट. तुम्हाला माहिती आहे ना सिंपल पास्ट स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट घ्यायचा कोणता सब्जेक्ट? वाईल्ड ॲनिमल्स. बरोबर. त्यानंतर काय घ्यायचं आहे? V2. मग यातलं वर्ब कोणतं आहे? लिव्हिंग. इथं लिव्हिंग आले. मग लिव्हिंग कशाचं चौथं रूप हे माहिती पाहिजे. लिव्हचं. मग लिव्हचं लिव्हिंग चौथं रूप आहे तर लिव्हचं दुसरं रूप कोणतं असेल? लिव्ड. घेतलं लिव्ड. ऑब्जेक्ट तर इथं पण दिलेला आहे इन फॉरेस्ट. तो तर सोपाच आहे. मग तो ऑब्जेक्ट इथे लिहायचा इन फॉरेस्ट. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची. अभ्यासामध्ये सातत्यता असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ग्रामर समजायला मदत होईल. आणि मुंडे सरांचा जो क्लास आहे किंवा हे जे यूट्यूब चॅनल आहे याद्वारे तुम्हाला अगदी सहजरित्या समजायला मदत होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जो पुढचा उपप्रकार आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र अगोदर मी तुम्हाला सांगतो. जसं मी का सांगतोय स्ट्रक्चर लक्षात घ्या की स्ट्रक्चर मुळे आपल्याला वाक्य चांगल्या प्रकारे बनवता येतं. लगेच आपल्या लक्षात येतं की या पद्धतीने इथं रचना वाक्यात होणार आहे. मग स्ट्रक्चर माझ्यासारखंच तुम्हालाही यावं अशी माझी इच्छा आहे. त्याचं कारण जर स्ट्रक्चर फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या प्रकारे आला तर साहजिकच आहे वाक्य तुम्हाला बनवायला काहीच अडचण येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. आपण या क्षणाच्या म्हणजे काही वेळापूर्वी आपण पाहिले की स्ट्रक्चर नेमके कोणकोणते आहेत. जर तुम्ही अजूनही पाठ केले नसतील किंवा लक्षात राहिले नसतील तर नंतर रेफर करा, चांगला अभ्यास करा जेणेकरून तुमच्या कायम स्मरणात राहील. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये या वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे होतं हे पाहूयात. सब्जेक्ट आहे वाईल्ड ॲनिमल्स. अनेक वचने असल्यामुळं साहजिकच आहे हेल्पिंग वर येणारे वर्ब येणारे वेअर. वाईल्ड ॲनिमल्स वेअर. आता या ठिकाणी
वेअर आल्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स वेअर वर फोर घ्यायचं आहे, सूत्राप्रमाणे घ्यायला होतं आपण, लक्षात घ्या. लिव्हिंग इन फॉरेस्ट ऑब्जेक्ट, हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. त्यानंतरचं उदाहरण किंवा वाक्य आहे ते आपल्याला करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्समधलं. त्याचं कारण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हे उदाहरण करत असताना फक्त लक्षात यायचे वाईल्ड ॲनिमल्स हे वाक्य आपण करायला, काय होईल पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र, वाईल्ड ॲनिमल्स सब्जेक्ट घ्या, सब्जेक्ट प्लस इथं हॅव किंवा हॅज आहे का नाही, इथं फक्त हॅड आहे. मग अनेक क्वेश्चन असेल तरी हॅडच आहे, एक क्वेश्चन असेल तरी हॅड आहे, लक्षात घ्या. वाईल्ड ॲनिमल्स हॅड वर 3 लिव्ड. बघा वाईल्ड ॲनिमल्स अनेक क्वेश्चन असेल तरी हॅड घ्यायचं आहे आणि सिंग्युलर असेल तरी हॅडच घ्यायचं आहे. वर 3 घेतलं लिव्ड इन फॉरेस्ट, हे झालं पास्ट परफेक्ट टेन्स. आता यानंतर चौथा जो काळ आहे यातला तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. वाक्य करताना लक्षात ठेवायचे ते म्हणजे त्यामध्ये येणारं जे क्रियापद आहे त्याचं रूपांतर योग्य त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. तुम्हाला याही वाक्यातला करता तोच आहे हे लक्षात आलं असेल, वाईल्ड ॲनिमल्स. त्यानंतर इथं सूत्राप्रमाणे तुम्हाला हॅड घ्यायचं आहे, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे, बीन हा शब्द म्हणजेच बीन हे हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर वर फोर लिव्हिंग आणि राहिलेला भाग इन फॉरेस्ट, हे झालं पास्ट टेन्समधलं 4 उपप्रकारातली वाक्य. बघा हेच उदाहरण तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट केलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. आता आपण जो शेवटचा काळ आहे फ्युचर टेन्स जो आज आपण शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये या उदाहरणाचं रूपांतर आपल्याला करायचे. कसं करायचं बघा. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सूत्र जे आहे ते सब्जेक्ट आहे V1 ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचरमध्ये काय आहे सब्जेक्ट, त्यानंतर शाल किंवा विल आणि त्यानंतर वर्ब 1 ऑब्जेक्ट. थोडासा बदल आहे बघा. वाईल्ड ॲनिमल्स अनेक क्वेश्चन आहे विल घ्यावं लागेल. वाईल्ड ॲनिमल्स विल वर्ब 1 लिव्ह, इथं पण वर्ब 1 आहे लिव्हच घ्यायचं आहे इन फॉरेस्ट. झाला आपला सिंपल फ्युचर टेन्समधलं वाक्याचं रूपांतर झालेलं आहे. काय बदल आहे या दोन्ही वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट आणि या किंवा सिंपल पास्टमध्ये पण बघा. सिंपल प्रेझेंटमध्ये वर्ब 1 आहे, सिंपल पास्टमध्ये वर्ब 2 आहे, सिंपल फ्युचरमध्ये वर्ब 1च आहे परंतु विल आलेला आहे कारण की हा भविष्यकाळ आहे. विलमुळे आपल्याला तो विल हेल्पिंग वर्ब भविष्यकाळ दर्शवतो. त्यानंतर आपल्याला वाक्याकडे जायचे दुसऱ्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, देन वर्ब 4 देन ऑब्जेक्ट. This is the structure of future continuous tense. So we have to write first subject wild animals will be. This is the structure of future continuous tense. Verb 4 living and then object in forest. तर यामध्ये करता विल बी हेल्पिंग वर्ब 4 आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे आपल्याला ते लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरा जो काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. वाईल्ड ॲनिमल्स हे तर इथपर्यंत सर्वांचं लक्षात येते. फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. त्यानंतर वर्ब 3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं पण कोणत्या मधल्या कोणत्या मुख्य क्रियापदाचं जे इथं तुम्हाला दिसतंय या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. मग कोणतंही क्रियापद असू द्या फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये म्हणतोय मी तिसरं रूप घ्यावं लागेल वर्ब 3 आणि त्यानंतर कर्म. आता इथं वाईल्ड ॲनिमल्स आल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय विल हॅव, त्यानंतर वर्ब 3 लिव्हचं तिसरं रूप काय आहे लिव्ड, ऑब्जेक्ट जशाच तसा. यानंतर जो फ्युचर टेन्समधला शेवटचा प्रकार आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर पुन्हा एकदा सांगतो मी, सब्जेक्ट प्लस शाल हॅव, विल हॅव, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचे आणि त्यानंतर कर्म. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य करायचे. वाइल्ड ॲनिमल्स will have been, सूत्राप्रमाणे वाइल्ड एनिमल्स विल हॅव बीन वर फॉर लिव्हिंग इन फॉरेस्ट. तर एवढं सोपं आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला वाक्य करता आले पाहिजेत. निगेटिव्ह सेंटेन्सही अगदी अशाच प्रकारे आहेत. योग्य त्या ठिकाणी नॉट हा शब्द वापरायचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर ज्या पद्धतीनं हे जे उदाहरणं आहेत, जसं तुम्हाला अगोदर स्ट्रक्चर्स दिलेले आहेत, त्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही ते वाक्य त्या वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजेच हेच वाक्य इथं आहे, हेच वाक्य इथं आहे. बदल काय आहे बघा, इथं लिव्ह, इथं आर लिव्हिंग, इथं हॅव लिव्ड, इथं हॅव बीन लिव्हिंग. फक्त सूत्राप्रमाणे वाक्याच्या त्या क्रियापदामध्ये आणि सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल आहे. कर्ता आणि कर्म तर जशा तसं ठेवायचे, किंवा पूरक भागाला असेल तर जसा तसा ठेवायचा आहे. फक्त बदल तोच आहे, तो सर्वांनी लक्षात घ्या आणि अगदी अशा प्रकारे तुम्हालाही वाक्य करता येतील याची गॅरंटी मी देतो. त्याचं कारण खूप चांगल्या प्रकारे मी पण तुम्हाला याची माहिती दिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे ऐकलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे वाक्य अशा प्रकारे करायला जमणार आहेत. आता यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. अवघ्या काही क्षणामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचे, कुठं नॉट वापरायचं, कुठं नाही वापरायचं, हे तुम्हाला मी सांगणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये जो नकारदर्शक शब्द आहे तो योग्य त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. तर कशा प्रकारे वापरले जातात हे लक्षात घ्या. पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे, वी डू नॉट visit cricket stadium. आता इथं या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे वी. डू नॉट हा नकारदर्शक शब्द आहे, नकारात्मक शब्द आहे. नॉट, वी नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम असं वाक्य होणार नाही, ते नियमानुसार नसेल. तर या ठिकाणी डू या क्रियापदाची मदत घेऊनच आपल्याला ते वाक्य बनवावं लागतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. फक्त याच ठिकाणी हा नियम लागू होतो, पुढं नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही डू नॉट असं करून वाक्य करायचं नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यायची आहे की नेमकं नॉट हा जो नकारवाचक शब्द आहे, नकारदर्शक शब्द, तो वापरायचा कोणत्या ठिकाणी हे सर्वांनी लक्षात घ्या. वी डू नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम. आता हेच उदाहरण आपल्याला राहिलेल्या काळामध्ये करायचं आहे. अगदी काही क्षणामध्ये तुम्हाला मी करून दाखवतो, पण इथं स्पीड महत्त्वाची नाही, इथं महत्त्वाचा आहे तो नॉट हा शब्द नेमका वापरायचा कुठं आणि चूक होता कामा नये. कारण की आपल्याला व्यवस्थितरित्या हे वाक्य आले पाहिजे, समजून घ्यायचे. घाई करून किंवा कमी वेळेमध्ये काहीतरी उगं सांगायचं आणि त्या विद्यार्थ्याला आला असं गृहीत धरायचं नाही. हा जो शब्द आहे हा योग्य त्या ठिकाणी वापरता आला पाहिजे. जसं की पुढचा काळ आहे आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळामध्ये याचं रूपांतर कसं होईल या वाक्याचं, सिंपल प्रेझेंट टेन्स या वाक्याचं. वी आर, जर नॉट नसतं तर तुम्ही विजिटिंग घेतलं असतं. तुम्हाला आता स्ट्रक्चर माहिती आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फॉर, बरोबर आहे. परंतु जर नॉट असेल म्हणजेच नकारदर्शक वाक्य असेल तर आता नॉट घ्यायचे. वी आर नॉट, वाक्य जे सूत्र आहे त्या पद्धतीनेच करायचे. वी आर नॉट विजिटिंग, बघा, क्रिकेट स्टेडियम. झालं उदाहरण. नॉट योग्य त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना हेच माझं सांगणं आहे की जर नॉट योग्य त्या ठिकाणी घेतलं नाही तर वाक्य पूर्णतः चुकून जाईल.
पुढचं उदाहरण बघूयात आपण. हेच उदाहरण आपल्या प्रेझेंट परफेक्टमध्ये करायचे. वी आल्यानंतर हॅव, त्यानंतर नॉट, वर 3 विजिटेड क्रिकेट स्टेडियम. हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य. त्यानंतरचा जो काळ आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि त्या काळामध्ये हे वाक्य कशा प्रकारे बदल होतो याचा तो आपण पाहूयात. वी हॅव बीन नॉट विजिटिंग असं वाक्य नाही करायचं. वी हॅव नॉट, त्यानंतर बीन, वर फॉर विजिटिंग क्रिकेट स्टेडियम, ऑब्जेक्ट. बघा, हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचे नॉट कधी वापरायचे, कोणत्या हेल्पिंग वर्ब नंतर वापरायचे, कोणत्या वर्ब अगोदर वापरायचे. प्रेझेंट टेन्स मधले वाक्य तुमच्या निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात आले असतील. आता यानंतरचा जो भाग आहे पास्ट टेन्स मधला, म्हणजेच भूतकाळामध्ये हेच वाक्य कशा प्रकारे करायचे हे आपण पाहूयात. आता आपल्याला माहिती आहे की विजिटचं दुसरं रूप काय आहे, विजिटेड. नॉट कसं घ्यायचे, खूप महत्त्वाचं आहे हे वाक्य. बघा, इथं डू घेतलं होतं कारण की इथं मूळ क्रियापद घेतात या ठिकाणी. इथं मात्र वर्ब टू घ्यावा लागतो, म्हणजेच इथं वी डीड वर्ब टू घ्यावा लागेल. लक्षात घ्या, वी डीड नॉट. आता इथं तुम्ही म्हणाला सर इथं विजिट का लिहिलंय तुम्ही, विजिट का लिहिलंय, विजिटेड का लिहित नाहीत, तर का लिहिलं नसेल मी विजिटेड. त्याचं कारण हे आहे, ज्यावेळी वाक्यामध्ये डीड हे भूतकाळी क्रियापद घेतलं जातं त्यानंतर जे येणारे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं मूळरूपच घ्यावं लागतं. हा नियम आहे, या सर्वांनी लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, वाक्यामध्ये डीड आलं आणि त्यानंतर कोणतंही क्रियापद आलं असेल तर त्या क्रियापदाचं मूळरूपच घ्यावं लागतं. आपण असं नाही लिहू शकणार वी डिड नॉट विजिटेड असं जर लिहिलं तर ते वाक्य चुकीचं होईल. हा नियम आहे, तो सर्वांनी लक्षात घ्या. वी डिड नॉट विजिट, ऑब्जेक्ट आहे क्रिकेट स्टेडियम. सर्वांच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण. डीड का घेतलं असं काही जणांना वाटत असेल, इथं नियम असा सांगतो की आपल्याला डायरेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा पास्टमध्ये करत असताना वी नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम किंवा वी नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम असं न करता हेल्पिंग वर्ब जे आहे ते घेऊन करावं लागतं, जेणेकरून ते एक आदर्श वाक्य, योग्य वाक्य त्या ठिकाणी तयार होतं. म्हणून वी डिड नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम हे वाक्य बरोबर आहे, सर्वांनी लक्षात घ्या. पास्ट कंटिन्युअस मधलं उदाहरण होईल. वी आल्यानंतर काय घ्यावं लागेल, वी वेअर, त्यानंतर नॉट, वर्ब फॉर विजिटिंग, ऑब्जेक्ट जसा तसा. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं उदाहरण. तिसरा काळामध्ये लक्षात ठेवा वर्ब फॉर वेअर याच्यामध्ये नॉट वापरलेलं आहे. तिसरा काळ आहे पास्ट परफेक्ट, याच्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. वी आल्यानंतर हॅड घ्यावं लागेल, वी हॅड नॉट, वर्ब 3 विजिटेड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. हे तर सूत्र सगळ्यांच्या लक्षात आहे. फक्त हॅड आणि वर्ब 3च्या मध्ये नॉट वापरायचं, जसं इथं वेअर आणि विजिटिंग मध्ये वापरलं होतं, जसं इथं हॅव आणि विजिटेड मध्ये वापरलं होतं, जसं इथं हॅव आणि बीन विजिटिंग मध्ये वापरलं होतं, इथं आर आणि विजिटिंग मध्ये नॉट वापरलं होतं. म्हणजे योग्य त्या ठिकाणी नॉट वापरायचं, हेच सर्वांनी लक्षात घ्यायचंय. वी हॅड नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर पास्ट टेन्स मधला जो चौथा उपप्रकार आहे तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो बघा, वी हॅव नॉट बीन, वी हॅड नॉट बीन. अगदी सोपं आहे. विजिटिंग क्रिकेट स्टेडियम जसं जसं, वर्ब फॉर विजिटचं चौथं रूप विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. झालं हे उदाहरण. पास्ट टेन्समध्ये 4 जे उपप्रकार आहेत त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो फ्युचर टेन्स आहे त्याचे 4 उपप्रकारामध्ये रूपांतर करायचे. जो पहिला उपप्रकार आहे तो फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. पहिलं उदाहरण असेल वी आल्यानंतर आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये शाल घ्यायचं आहे. वी शाल नॉट,
इथं मात्र डू घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? कारण की डू हे वर्तमानकाळी आणि भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही, आणि म्हणून घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. वी शॅल नॉट वर्ब 1 विजिट सूत्राप्रमाणे वी शॅल नॉट विजिट क्रिकेट CRICKET क्रिकेट स्टेडियम. त्यानंतरचं जे उदाहरण आहे ते आपल्याला करायचं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. बघा, वी शाल नॉट बी, अगदी बरोबर, नॉट बी असं या ठिकाणी वाक्य होईल. वी शाल नॉट बी विजिटिंग वर्ब फॉर क्रिकेट स्टेडियम, हे होईल बरोबर उदाहरण. यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. वी सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर वर्ब 3. इथं निगेटिव्ह वर्ड आपल्याला टाकायचा आहे. मग तो कुठं टाकायचा? वी शाल नॉट हॅव वर्ब 3 विजिटेड क्रिकेट स्टेडियम. आणि फ्युचर टेन्समधला जो शेवटचा काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामधले हे जे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं, त्याचं रूपांतर कसं होतं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वी शाल नॉट हॅव, वी शाल हॅव नॉट बीन, इथं वी शाल हॅव नॉट बीन, वी शाल हॅव नॉट बीन असं वाक्य होणार नाही, सॉरी. वी शाल नॉट हॅव बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. तर अशा प्रकारे हे उदाहरण होतील. याच्यामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलेले आहे. जसं की पहिलं उदाहरण, वी डू नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम, त्याचं रूपांतर केलं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वी आर नॉट विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर प्रेझेंट परफेक्टमध्ये केलं वी हॅव नॉट विजिटेड क्रिकेट स्टेडियम. चौथ्या काळामध्ये रूपांतर केलं वी हॅव नॉट बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर पास्ट, सिंपल पास्टमध्ये वी डिड नॉट विजिट क्रिकेट स्टेडियम, वी वेर नॉट विजिटिंग, वी हॅड नॉट विजिटेड, वी हॅड नॉट बीन विजिटिंग. आणि फ्युचर टेन्स जो आहे त्याच्यामध्ये वी शाल नॉट विजिट, वी शाल नॉट बी विजिटिंग, वी शाल बी नॉट नाही, वी शाल नॉट हॅव विजिटेड, वी शाल नॉट हॅव बीन विजिटिंग क्रिकेट स्टेडियम. अशा प्रकारे जो 12 काळामध्ये वाक्याचा कन्वर्टचा भाग असतो म्हणजे रूपांतर करण्याचा भाग आहे तो तुम्ही आज शिकलेला आहात. त्याच्या अगोदरच्या काही वेळापूर्वी तुम्ही फ्युचर टेन्सचे 4ही उपप्रकार शिकलेला आहात. अशा प्रकारचं हे आपलं लॉंग लेक्चर जे आहे ते या ठिकाणी संपत आहे. परंतु शेवटी मला सांगावंसं वाटतं, जे नवीन व्ह्यूअर असतील ज्यांनी की आजच हे आपलं चॅनल ट्यून केलेलं आहे किंवा लावलेलं आहे, अशा सर्व नवीन व्ह्यूअरला मला एक विनंती करायची आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे गुरुवर्य क्लास, हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कीप वॉचिंग. थँक्यू.